हाय सर, कसे आहात? मजेत असतील. मी तुम्हाला आता माशांची रेसिपी दाखवणार आहे. हे पहा, आता तलावामधून धरून आणलेले मासे आहेत, ते ताजे हे 2 मासे आणलेले मी आज तुम्हाला 2 माशांची रेसिपी करून दाखवणार आहे. तलावातून आणलेले मासे आपले आता हे कापून आणि साफ करून झाले. अशा प्रकारे त्यांचे पीसेस करायचे आहेत. हे पहा, ह्या प्रकारे आपण त्यांचे पीसेस केलेले. आता आपण त्यासाठी मॅग्नेट करायला हे अद्रक लसूणची पेस्ट आहे, ही धना पावडर आहे, हे लाल तिखट आणि हळद आहे. हे आता आपण ह्या माशांना लावून घेऊया. अशा प्रकारे लावायचे. हे अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. आता हे आपण चिकन टिक्कासाठी थोडं पीठ घ्यायचं आहे. चिकन टिक्काचा मसाले जे रेडीमेड मिळत आहे ना, ते आहे, ते थोडं मिक्स करून घ्यायचंय. चवीनुसार मीठ घ्यायचंय. चवीनुसार 1 चमचा मीठ घ्यायचंय. हा मसाला चिकन टिक्कासाठी वापरला जातो आणि फिश टिक्कासाठी वापरला जातो. हे अशा प्रकारे सगळ्या पीसेसला हे मिश्रण लावून घ्यायचे. अशा प्रकारे सगळ्या पीसेसला लावून घ्यायचे. हे आता सगळीकडे लावले गेले. आता हे मॅरिनेट व्हायला 2-3 तास ठेवून द्यायचंय. आता आपल्या फिशला मॅरिनेट करून 2 ते 3 तास झालेले. 2 ते 3 तास झालेले. आता आपण त्याला कव्हर बनवून या दुसऱ्या प्लेटमध्ये हे गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 2 चमचा रवा घेतलेला आहे आणि हे टिक्का मसाल्याचं पीठ आहे ते घेतलेलं आहे आणि हे लाल तिखट 1 चमचा घेतला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचंय. हे असं सर्व एकत्र करून घ्यायचंय. हे पहा, हे अशा प्रकारे एकत्र झालंय. मिक्स केल्यानंतर हे असे पीस घ्यायचे. हे अशा प्रकारे लावून घ्यायचे आणि मग कढईमध्ये तेल टाकून तेलामध्ये त्यांना फ्राय करायचे.
अशा प्रकारे तेल टाकलेलं आहे. तेल हे गरम होऊ द्यायचं आहे. हे पहा तेल आता गरम झालेलं आहे. तेलाची गरम वाफ लागते. तेल आता गरम झालेलं आहे. आपण एक फिश आता त्याच्यात टाकूया. आता आपण हे फिश हे मासेचे पीस आहे ना, आता हे खालीवर करून द्यायचे आहे. बघा कलर किती भारी दिसतोय. मीडियम गॅस करायचा आहे. मीडियम गॅसवर ते चांगल्या प्रकारे शिजू द्यायचे आहे, तळू द्यायचे आहे. हे पण आता फ्राय झालेले. अशा प्रकारे फ्राय झाले. हे पहा, हे नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करा.